धिट धिट कडाधातीट धिट धिट कडाधातीट कडाधातीट धा कडाधातीट धा कडाधातीट धा. श्रोते हो, कदाचित तुम्ही थोडे संभ्रमात पडला असाल की आजच्या अमृत कलशची सुरुवात रेवाने अशा तबल्याच्या पडंतने का केली आहे. तर मंडळी, त्यामागचं कारणही तसंच आहे. संगीताचा एखादा कार्यक्रम, मग तो शास्त्रीय संगीत असो, एखादी भजन संध्या, लोकसंगीत किंवा भावगीतांचा कार्यक्रम, गाण्याबरोबरच वाद्यही या संगीताची मैफिल नेहमी रंगवत असतात. म्हणूनच तर जेव्हा तबल्यावर एखादी तिहाई वाजते तर आपल्या तोंडातनं अचानक वा क्या बात है हे शब्द निघतात. आज या सगळ्या गोष्टींचा उल्लेख मी यासाठी करते आहे कारण आज आपल्याला अमृत कलश या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून लाभले आहेत मिरज येथील सुप्रसिद्ध चर्मवाद्य निर्माते विजय भटकरजी, ज्यांची ख्याती चर्मवाद्यांचे निर्माते म्हणून फक्त राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आहे. तर आज जाणून घेऊया त्यांच्या आजपर्यंतच्या पूर्ण जीवन प्रवासाबद्दल. भटकरजी, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. 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 मला सुरुवातीला आपला आतापर्यंतचं जे आयुष्य, मला वाटतं जवळजवळ आपल्या 3 पिढ्या या व्यवसायात आहेत, तर चर्मवाद्याचा इतिहास थोडक्यात आणि आतापर्यंतचा तुमचा जो जीवन प्रवास आहे याच्यामध्ये याबद्दल काय सांगाल? हा व्यवसाय माझ्या घरामध्ये आजोबापासून आहे. माझे आजोबा कीर्तनकार होते आणि पखवाज चांगला व्हावा म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी हे पखवाज करणाऱ्याकडे शिकण्यासाठी ठेवलं आणि अशा परंपरेनं आमच्या घरी ही परंपरा चालू झाली. आज आमची 5वी पिढी आहे, म्हणजे माझी मुलंही हाच व्यवसाय करतात आणि ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन केलेलं आहे. तबला डग्गा हे वाद्य वाजतं एवढंच लोकांना माहीत आहे, पण हे का वाजतं हे लोकांना नाही माहीत. कारण आपण जर एखाद्या फळीवर आघात केला तर तेही वाजतं. मग तबला का वाजतो तर त्याला ते काय डिझाईन केल्या म्हणून ते वाजतं. मग त्याला लेदरच का वापरायचं, वर शाईच का घालायचं, हे जे बरेच संशोधन आम्ही केलेले आहेत. त्या संशोधन केल्यानंतरही आमच्या लक्षात आलं की हे तबला वाद्य कोणत्या सप्तकमध्ये वाजतं, मग कोणत्या सप्तकमध्ये त्याचा कोणता व्यास पाहिजे हे पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे, पण हे आपल्याला नक्की आजच्या ह्याच्यात कुठेही लिहिलेलं नाही आहे. त्यामुळं ह्या मुलाखतीमध्ये ह्यामध्ये सांगण्यामध्ये मला फार आनंद होईल की हे नेमकं तबला डगा वाद्य हे आमचं सुरेल वाद्य आहे. हे स्थिर वाद्य नाही. जसं की पेटी एक स्थिर वाद्य आहे, ते त्या ठिकाणीच वाजतं. जर काळी एकचा स्वर असेल तर ते हलत नाही, ते काळी एकलाच वाजतं. पण तबला असं वाद्य आहे, जर समजा ते काळी एकला असेल आणि माझा तबला पांढरी 2ला असेल तर मी कमी करून ती काळी एकला येऊ शकतो. हे तबल्यामध्ये गुण आहेत. म्हणजे समोरच्या वाद्याला मिसळून घेण्यासाठी हे वाद्य आहे, म्हणून हे जगामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर वाद्य आहे. आणि आज भारताबरोबर इतर देशामध्येही या वाद्याला एक क्रेज तयार झालेली आहे, ज्याला आपल्याला म्हणता येईल की ज्याने तबल्याचे देव म्हणून आज आपण त्यांना मानतो, उस्ताद झाकीर हुसेन यांनी या वाद्याला विश्वामध्ये नेलं आणि एक विश्वामध्ये एक ओळख करून दिली की हे छोटंसं वाद्य उच्च स्तरावर नेलं आणि हे काय करू शकतं. ह्याच्यात पूर्ण ब्रह्मांड, पंडित योगेश दादानी पण सांगितले की ये छोटा आहे लेकिन इसमें पूरा ब्रह्मांड आहे. ते खरं आहे. तेवढा जेवढा विचार करेल तेवढं आपण डीपमध्ये जाऊ तेवढं याला उघडता येईल असं हे वाद्य आहे. आणि हे माझ्या घरामध्ये तयार होतं, याचा मला फार आनंद आहे. कारण माझं पूर्ण कुटुंब हे करतं. म्हणजे मी करतो, तो माझी मुलं करतात, माझे भाऊ करतात, माझे पुतणे करतात. आणि आज आम्हाला सांगायला अभिमान आहे की 35 वर्ष उस्तादांचं झाकीर हुसेनचं काम आमच्या कुटुंबानं केलं. क्या बात आहे. हां, आणि ते सतत आम्हाला सांगत होते की प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती होते, पण ह्याच्यामध्ये तुम्ही तरी काहीतरी करा. म्हणून आम्ही फक्त लेदरवरच करत गेलो, पण पद्मश्री तालयुगी पंडित सुरेश तळवळकर गुरुजींनी ह्यात मार्गदर्शन करून आम्ही मग आता सिंथेटिक तबला करतोय. त्याच्याविषयी पण मी तुम्हाला माहिती देते. सर, जसं आपण आता संशोधनाविषयी बोललात, तर तबल्याची जी पुडी आहे त्याच्यावरही मला वाटतं बरंचसं संशोधन आपण केलेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगता येईल? लेदर जे आहे, जे तबल्याला वापरलं जातं, हे
मादी ह्या बोकडाचं उपयोगी येत नाही, फक्त शिडीचंच येतं. अच्छा. त्याचं कारण असं आहे की हे पोटाचा भाग जो असतो तोच त्या लेदरच्या पुडीसाठी वापरला जातो, कारण तो सॉफ्ट लागतो, अच्छा. मऊ असतो आणि म्हणूनच ह्याच्यामधून धुनी निर्माण होतात. म्हणून शिडीचंच चमडं हेच वापरलं जातं अच्छा. पुडीसाठी, आणि हे वापरलं तरच ते चांगलं वाजतं. अच्छा. सर, तुम्ही तबला, पखवाज, मृदंग, ढोलक इत्यादी वाद्य जे बनवतात, तर याची सुरुवात कुठून आणि कशी झाली? नाही, हे वाद्य जे आहेत हे काही तालवाद्य आहेत, काय लयवाद्य आहेत, काय स्वरवाद्य आहेत. तुम्ही ढोलक म्हटलात तर ढोलक हे फक्त रिदम धरणारं वाद्य आहे, पण तबला डगा हा ह्याच्यावर आपल्याला असं म्हणता येईल की हे स्वरवाद्य आहे. दुसऱ्याच्या स्वरामध्ये मिसळण्याची त्याची एक खासियत आहे वेगळी, म्हणून ह्याला जास्त प्रमाणामध्ये लोक वापरतात. अच्छा. हो. सर, जसं आता आपण सिंथेटिक पुड्यांबद्दल बोललो, तबल्याची किंवा पखवाजाची, तर ह्या कितपत उपयुक्त आहे सर? याबद्दल आपलं काय मत आहे? हां, आत्ता सध्याची म्हणजे परिस्थिती पाहिली तर आपल्याला लेदर पाहिजे तसं मिळत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की जशी पॉप्युलेशन वाढते तसं काही गोष्टी आपल्याला वाढवाव्या लागतात. फार्म हाऊसमध्ये जनावरं मोठी केली जातात, त्यांच्या वयाच्या नुसार त्यांचं वजन वाढवलं जातं, त्यांना मेडिसिन दिलं जातं, त्यामुळं लेदर चांगलं मिळत नाही आहे. म्हणून लेदरचा प्रॉब्लेम आहे, ठेवल्या ठिकाणी पुड्या फुटणे, स्वरात न वाजणे. तर याच्यावर शावनी ग्रुपनं पुण्यामध्ये एक 2022ला वादक आणि मेकर असं एक कार्यशाळा भरलेली होती. त्यामध्ये बरेच वादक एकत्र आलते. त्याच्यामध्ये पंडित सुरेश तळवळकर दादा होते, योगेश दादा होते, राजप्रसाद धर्माधिकारी, असे बरेच लोक होते, पुण्याचे स्थानिक लोक होते. अच्छा. आणि मेकरही होते. पण त्यांनी एक असा प्रयोग केला की जी अडचण आहे खरोखर ती नेमकी काय आहे. एक तबला चांगला होतो, मग दुसरा होत नाही, मग दुसऱ्याला घातलं तर त्याचा चांगला होतो, मग परत बिघडतो. तर हे नेमकं हे काय आहे, सोल्युशन काढलं पाहिजे. तर त्या टायमाला मी सांगितलं की आपल्याला आत्ता हल्ली लेदर चांगलं मिळत नाही. अच्छा. हे मोठा प्रॉब्लेम आहे, आणि लेदरचा उपयोग इतका प्रचंड आहे की आमच्या तबल्यासाठी लेदर कोणी तयार करत नाही, कारण झांजपथकचे ढोल आहेत, इतर म्हणजे फॉरेनला पण बाहेर एक्सपोर्ट होतं, त्यामुळे लेदर आमच्यासाठी जे मिळतं ते अगदी न कळत म्हणजे आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही घेतो. त्यांच्या अजिबात विकणाऱ्यांची असं नाही की तुम्ही घ्या. पूर्वी लेदर कमी प्रमाणात तयार होतं, आता प्रोसेस होऊन लेदरला फार मागणी आहे. अच्छा. त्यामुळं तबल्याचं लेदर चांगल्या क्वालिटीचं मिळत नाही. म्हणून मग आम्ही काहीतरी प्रयोग करायचं म्हणून मीच ठरवलं, आणि गुरुजींनी मला सांगितले की तू काहीतरी करावं लागेल, कारण आपल्या क्षेत्रामध्येच काही झालेलं नाही आहे प्रगती. म्हणून मग गुरुजींच्या सांगण्यानुसार आम्ही एक सिंथेटिक म्हणजे एक असं लेदर तयार केलं की ज्याच्यावर हवामानाचा परिणाम होणार नाही. अच्छा. आणि ते लेदर तयार करून आम्ही त्याच्यावर आज शाई भरून पुडी तयार केली. अच्छा. पण ह्या गोष्टीला आम्हाला 4 वर्ष लागली. त्यानंतर हे आज आमच्या हातात आले, आणि आज स्टेजवर हे प्रोग्राममध्ये वाजवतात, लोक बाहेर घेऊन जातात, आणि लोक बाहेर जाऊन आल्यानंतर सांगतात की मी पांढरीतींचा तबला नेला, कुठेही हल्ला नाही, मी हातोडी देखील लावली नाही. युरोपसारख्या देशामध्ये जर जाऊन तबला परत आल्यानंतर त्या सुरात राहतो, तर तो ह्या क्षेत्रातली आजची क्रांती असेल असं मला वाटतं, आणि सुरुवात झालेली आहे. अच्छा. सर, एक सुरेल तबला किंवा पखवाज कुठलंही चर्मवाद्य बनवायला किती दिवस लागतात, आणि त्याची सुरुवातीपासूनची जी प्रोसिजर आहे त्याच्याबद्दल काय सांगता येईल? बघा, तबला तयार होण्यासाठी 10 दिवस लागतात. त्याची प्रोसेस अशी आहे की पहिल्या दिवशी त्याला पुडी बांधावं लागते, म्हणजे त्याला वर गजरा बांधून अच्छा त्याला ठेवलं जातं उन्हामध्ये, आणि कम्प्लीट उन्हामध्ये न ठेवता ते सावलीमध्ये थोडंसं ऊन लागलं पाहिजे, म्हणजे 25-26 डिग्री अच्छा एवढंच त्याला लागलं पाहिजे. अशा ठिकाणी ठेवून ती वाळवलं जातं. 4 दिवसानंतर त्याला सोडलं जातं. आतमध्ये जी भर असते ती कटिंग करून मग त्याला वादीनं भरले जातं तबला, परत वाळवला जातो, आणि 3 दिवस शाई भरायची प्रोसेस असते, आणि त्यानंतर 1 दिवस ट्युनिंग, म्हणजे 4थ्या दिवशी. असं 10 ते 12 दिवसामध्ये चांगला तबला तयार होतो. अच्छा. एवढा वेळ दिला तरच ते चांगला तबला तयार होतो. अच्छा. सर, हे जे चर्मवाद्यासाठी जे कातडं जे वापरलं जातं, तर हे चांगलं आहे की कसं आहे, याचं परिमाण तुम्ही कसं काय? हेच मी सांगतोय की ह्याचं म्हणजे रिझल्ट असतो की बाबा कसं असतं. मला थोडं असं उदाहरण देता येईल की आपण बकरी
जेव्हा बघतो तेव्हा काय बकरींचा आवाज पण आपल्याला ऐकतो की एखादा चढ बकरी ओरडत असते एखादी, तर ते जे आहे ना तेच त्या गुणधर्म त्या चमड्यामध्ये आलेले असतात. अच्छा, म्हणजे आवाजावरनं ओळखता येतं. तेच गुणधर्म जवळजवळ त्या ह्याच्यामध्ये आलेले असतात, पण ह्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. अच्छा. तर ते आमची नजर आता त्याच्यामध्ये 5 पिढ्या काम करत असताना आम्हाला ते कळालेलं आहे की त्याचे जे केसाचे जे बारीक स्पॉट असतात त्याच्यावरती लक्षात येतं की याचं वय किती आहे. अच्छा. आणि त्याच्यावरती ठरवतं की मग हे टिपेसाठी चांगलं आहे, हे मध्य लय म्हणजे काळी 4 काळी 5साठी चांगलं आहे, किंवा हे खर्जासाठी चांगलं, असं त्याचं एक मोजमाप होऊन मग त्यावर आम्ही पुडी बांधली जाते. अच्छा, म्हणजे त्याच्या वयानुसार पण ते ठरतं की ते वयानुसार कातडं कामाचं आहे की नाही. हो. अच्छा. सर, जसं तबला किंवा डग्यावर पखवाजावर आपण शाई लावताना काही त्याचं विशिष्ट मोजमाप आहे का? तसंच चांबड्याची निवड, तबल्याची लाकडीची पायली असते त्याची निवड, किंवा डग्याचा पितळी किंवा तांबा मेटल जी आपण आता यूज करतो, तर ते कोणकोणत्या प्रकारात येतं याबद्दल काय माहिती सांगाल? बघा, तबला हा 3 सप्तकमध्ये वाजतो, एक खर्जामध्ये वाजतो, एक मध्य लयमध्ये वाजतो आणि एक हाय पिच म्हणजे टीपमध्ये वाजतो. अशा 3 प्रकारे ही वाद्य वाजतात. डगा मात्र त्याचा एक ठरलेला सूर आहे, तो कुणाला तरी पांढरे 3ला लागतो, त्याच्यावर लागतो, तो पांढरे 3 काळी 4 हा डगा हा एक सूर असतो ठरलेला. म्हणजे तबल्याच्या नुसार पंचममध्ये असा डगा तो असतो. तर खर्जामध्ये 7 इंचाचं ते तोंड ठरलेलं असतं आणि 7 इंचाच्या तोंडावर काळी 2, पांढरी 2 आणि काळी 1 असा तबला तयार होतो. तर जेवढं त्याचा व्यास असेल त्याच्या करेक्ट 50% अर्ध 50% हे त्याचा शाईचा थाळा असतो. अच्छा. आणि हे कॅल्क्युलेशन ठरलेलं आहे. ह्याच्यापेक्षा वर गेलं तर त्याची शाई पातळ घालावं लागते, ह्याच्यापेक्षा आत आलं तर त्याची मोजमापापेक्षा जास्त घालावं लागते. म्हणून शक्यतो त्याच्या 50%च त्याचा थाळा असावा, म्हणजे ते सुरेल वाजतं. अच्छा. सर, जी तबल्यावर आणि डग्यावर जी शाई वापरतो आपण, तर त्याचेही काही प्रकार आहेत का? त्याबद्दल काय सांगता येईल? हो, त्याचे प्रकार आहेत. ते साळीग्राम दगडापासूनच बनवलेलं चूर्ण आहे. अच्छा. पण पूर्वी लोखंडाचं जे लोखंड काम केल्यानंतर जे बुकना पडतो त्याच्यापासूनही पूर्वी बनवत होते, पण आता कुणी त्याच्यापासून बनवत नाही, कारण त्याला वेळ लागतो खुला होण्यासाठी तबला. आज तबल्याची परिस्थिती अशी आहे की तबला घेऊन स्टेजवर जाऊन प्रोग्राम करतात, त्यामुळं आपल्याला हे साळीग्रामपासून बनलेलीच पावडर वापरावी लागते. अच्छा. सर, आता आपण पहिलेपासून बघत आलो आहे, पुरातन काळापासून तबला हा म्हणजे लाकडीच पाहिलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मेटल पण आलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारात आला आहे. तर याच्यामध्ये वाजवण्यामध्ये जो फरक आहे तो आढळतो का? आणि सुरेल जर म्हटलं आपण तर त्याच्यामध्ये तुम्ही कशाला प्रिफरन्स द्याल, किंवा तुमची आवड काय राहील, की लाकडी जास्त चांगला आहे की मेटलचा? नाही, मेटलचा हा डग्गा असतो, लाकडी तबले असतात. आणि लाकडी वापरण्यामागचा एक उद्दिष्ट असा असतो की झाडांच्या बुंद्यातला जो लाल गाभा आहे त्याच्यातून जे तबले बनतात ते चांगले वाजतात. अच्छा. तबला हा चांगल्या वाजण्यामागे 2-3 कारणं आहेत. एक तर त्याचं एक असं कारण आहे की त्याचं जे तोंड आहे ते इस्मुक झालं नाही पाहिजे, म्हणजे वाकडं झालं नाही पाहिजे. अच्छा. जर ती वाकडं असेल ना तर ते सेंटर नसेल त्याला तर ते अजिबात वाजत नाही, आणि ते कच्चं पक्का असेल तर ते इस्मुक होतं. म्हणून लाल गाभ्यातलं कोणतेही असो लाकूड फार महत्त्वाचं आहे असं नाही, ते सगळीच वाजतात. फक्त त्याची फिगर गोल असली पाहिजे आणि ते ओंडक्याच्या मधला लाल गाभा त्याचं ते खोड असलं पाहिजे, म्हणजे ते चांगलं वाजतं. अच्छा. सर, हे जे तबला आणि डग्यावर आपण जे शाईविषयी बोललो आता, तर वेगवेगळ्या वातावरणामध्ये सर, जसं कोस्टल एरिया म्हणतो आपण, समुद्रकिनारी, तिथे जे तबले डग्गेचा जो वापर होतो कार्यक्रमात वगैरे, तर ती जनरली ती शाई वाजवताना अशी गोळा होते बघा वाजताना. तर अशा वातावरणांमध्ये या तबल्यांची म्हणजे मुख्यतः या वाद्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल काय सांगाल आपण? नाही, हे जे आता तुम्ही बोलताय ना, बघा, माझ्या भावाचं दुकान 30 वर्ष झालं मुंबईमध्ये आहे. आमच्या शाई हाताला लागत नाही, ती गोळा होत नाही, पण त्याला एक प्रकारची बुरशी येते. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये मैद्यातून तयार केलेलं खळ वापरलेले असते आणि त्या खळीला ती बुरशी लागते, आणि मग बुरशी लागल्यामुळं ती बुरशी ही त्या शाईतली खळ खाते. अच्छा. आणि म्हणजे म्हणून ते आपल्या हाताला वगैरे लागतं.
पण त्याच्यामध्ये जर योग्य प्रमाणामध्ये जर खळा असेल आणि त्याच्यामध्ये थोडासा जर मुरचूद वापरला तर मात्र ती बुरशी त्याला लागत नाही. आणि हे आम्ही सतत करत असतो. कारण हे आम्ही करत असताना आम्हाला माहिती झालं की इथं सॉल्ट वातावरण आहे आणि मग इथं ह्यामध्ये एक बुरशी तयार होते. तर बुरशीच काय तर हाताला जखमा पण होतात ह्या शाईमुळं. काही जणांची बोटं अशी काही थंडीच्या दिवसामध्ये असं वाजवताना चिरतात. तर ते त्या व्यक्तीचं हे नसतं. तर हे जे लेदर आहे आणि हे जी शाई आहे आणि शाईमध्ये वापरलेलं जे केमिकल आहे, म्हणजे थोडक्यात जे आपण मैदा वापरतो तो तेवढ्या प्रमाणामध्ये शिजवलेला नसतो किंवा त्याला तेवढी समज नसते त्याला काय पाहिजे, त्यामुळे हे परिणाम होत असतात. अच्छा सर, आता आपण नुसते राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले चर्मवाद्य निर्यात करतात. तर आतापर्यंत सर कोणकोणत्या देशामध्ये ही निर्यात झालेली आहे याबद्दल काय सांगता येईल? तसं फार देशामध्ये एक 25-26 देशामध्ये आपली वाद्य जातात. अच्छा. आणि तिकडे तर वातावरण माहीत आहे, आपल्या इकडे 4-4 महिने तसं काय नाही आहे. तिकडं सतत बर्फ पडत असतो. युरोपमध्ये आम्ही सिंथेटिक आता देतोय. चमड्यापेक्षा अगदी चांगलं त्यांना मार्केट आहे आणि हल्ली लोक तिथलं ते वापरायला लागलेले आहेत. जर आपण ऑस्ट्रेलियाला जर पाठवायचं असेल तर लेदर बँडच आहे तिकडं. अच्छा. लेदरच जात नाही, कारण त्यांचा राष्ट्रीय प्राणी जो आहे कांगारू, त्याला ते डिशेस जातात म्हणतात आणि ते लेदरला परमिशन देत नाही. मग त्यांना ते देण्यासाठी आपल्याला ह्याच्यावर आम्ही प्रोसेस केलेली आहे, असं एक सर्टिफिकेट द्यावं लागतं आणि मग ते जातं. पण आता एक नवीन आम्ही जे सिंथेटिक केलंय त्यामुळं ही काय अडचण आता येत नाही आणि हे आता आपलं ऑस्ट्रेलियाला देखील जातं. अच्छा सर, हे जे विदेशामध्ये आपण हे जे चर्मवाद्य तुम्ही पाठवता तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट म्हणजे गोष्टींची काळजी घेतली जाते का? नाही, हे प्रोफेशनल असले पाहिजेत. हे आपण स्टुडंट म्हणून पाठवत नाही, कारण तिथले जे आर्टिस्ट लोक आहेत तेच वाजवतात आणि तिथल्या मुलांना शिकवतात. आता बऱ्याच देशामध्ये स्कूलमध्ये देखील हे वाद्य शिकवायला लागले. आताच सिंगापूरला मी काही जोड्या दिल्या. आता सिंगापूरमध्ये त्यांनी चालू केले की भारतीय वाद्य वाजवतात. आत्ताच आमच्या देशाचे पंतप्रधान चायनाला गेले होते, तर त्या ठिकाणी आपण पाहिलं की त्यांचं स्वागत सरार या वाद्यानं आणि तबला या वाद्याच्या जुगलबंदीमध्ये झालं. तर ते जेव्हा आपण ते ज्या टायमाला आपण व्हिडिओ बघतो तर ते लोक आहेत ते चायना आहेत, पण ते वाजवतात ते म्हणजे झालेलं नाही आहे. ते 5-6 वर्ष वाजवून त्यांनी ते रियाज करून तयार केलेलं होतं. याचा अर्थ असा आहे की तिथल्या लोकांनी ते स्वीकारलेलं आहे आणि आता ही संस्कृती तिथं रुजत आहे. सर, आजपर्यंत आपण बऱ्याच मोठ्या मोठ्या कलाकारांसाठी वाद्यांची निर्मिती केली आहे. तर त्या काही कलाकारांपैकी जर उल्लेख करायचा झाला तर कुठल्या कलाकारांचा कराल आपण? नाही, मला आवर्जून तालयोगी सुरेश दादांचं यामध्ये फार मोठं योगदान आहे असं वाटतं. त्याचं कारण एक असं आहे की त्यांनी गुरुकुल तयार केलेलं आहे. ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांनी पुण्यामध्ये त्यांचं गुरुकुल आहे. इतर ठिकाणी ती वेळ देतात आणि ते त्यांचं शिकवायचं तर काम करतातच, पण मेकरांना देखील काही गोष्टीचं मार्गदर्शन करतात. त्यांना ती आवड आहे. ह्या लोकांनी खरं तर सुरेश दादा आहेत, आनंद चटर्जी आहेत, त्यानंतर आज सत्यजित पण कार्यशाळा वगैरे घेतात, योगेश दादा आहेत, बरीच मंडळी आहे. त्यांनी हा वारसा पुढे चालवलेला आहे आणि आज याला चांगले दिवस पण आलेले आहेत. खरं तर त्यांचा एक असा विचार होता की आम्ही जसं विद्यार्थी घडवतो तसं मेकरांनी पण काही तबला मेकर तयार करावेत. त्या दृष्टीनं आम्ही आता मुलांना पण तयार करायचा या विचार, म्हणजे आता मी घेतलीतच मुलं तयार करतोय, कारण एक कुटुंबापुरतं न राहता एक मोठा उद्योग व्हावा अशी आमची इच्छा आहे. बरं सर, हे वाद्य जे आपण तयार करतो चर्मवाद्य, तर याच्यामध्ये तयार करताना जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठं आव्हान कोणतं वाटतं? आणि आजकाल वाद्यांच्या निर्मितीमध्ये तंत्रज्ञानाचा जो आधुनिक तंत्रज्ञान म्हणून आपण उपयोग करतो, तर याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? की आधी ती जी पद्धत होती आणि आता तंत्रज्ञानाचा उपयोग होतो आहे. आधी लेदर जे तयार होत होतं त्याला केमिकल प्रोसेस नव्हतं.
ते अगदी चुन्यामध्ये करूनच ते तयार होत होतं. पण आज केमिकल प्रोसेस आलेली आहे. तुम्ही पाहाल तर पूर्वीचे तबले थोडे काळपट दिसायचे, पण आज त्याला थोडा शायनिंग पण आलेला आहे. एक स्वच्छ सुंदर असा तबला कसा दिसेल, वेडावाकडा न दिसता, तेही काम त्याच्यावर बरेच लोक करतात. आम्ही करतो, इतरही करतात. आणि आज तबला हे वाद्य फार लोक म्हणजे मेकर चांगले काम करतात. असं नाही आहे की फक्त आम्हीच करतो. कारण प्रत्येकाला असं वाटतं की मोठ्या एखाद्या वादकानं माझा तबला वाजवावा, आणि तो साहजिक आहे, त्याला वाटलं पाहिजे, त्याशिवाय तो तबला चांगला होत नाही. मग त्या बारीक सारीक गोष्टी असतात ज्या मी तुम्हाला सांगितल्या, त्या त्याला कळावं लागतात, आणि ती कळालं की मग ते तबला चांगलाच वाजतो. अच्छा सर, जसं आता आपण बोललोत की आपण मोठ्या मोठ्या कलाकारांसाठी पण वाद्य निर्मिती केलेली आहे, तर एखादा असा प्रसंग आहे का आपल्या लक्षात की एखाद्या कलाकारांनी दाद दिलेली आहे की खूप, म्हणजे अर्थातच तुम्ही चांगलेच वाद्य निर्मिती करता, पण एखादा क्षण असतो, तर असा काही आहे का? बरेच वेळा कसं आहे, तबला हा हे इन्स्ट्रुमेंट जर चांगलं झालं तर वादक पण ते त्यांचं सादरीकरण चांगलं करतात. बरोबर. त्यामुळं हे लोक सतत आमच्या संपर्कात असतात. आता हे सगळेच वाजवणारे सतत एक 8 दिवसातून 10 दिवसातून आमचे फोन होत असतात. ते बाहेर गेले तरी तिथून सांगत असतात की मी आज ह्या कंट्रीमध्ये आहे, ह्या प्रोग्राम आहे, तिथं झालेले काय म्हणजे अनुभव ते सांगत असतात. आता माझे एक कस्टमर आहेत, ते आता 2-3 दिवसापूर्वी मला फोन आला, जर्मनीत आहेत, आणि ते मला सांगितले की सिंथेटिक तबला पाहण्यासाठी लोक आवडीनं आणि काय आहे हे बघण्यासाठी येत होते. तर असं एक मग आनंद वाटतो की बाबा आपण जी करतोय ती सुरुवात चांगली आहे. कारण ते आज जर्मनीला आज फार थंड आहे. मला त्याने सांगितले की -20 आहे आम्ही आज, आणि इथं हा तबला आज पांढरी तीनचा फ्लूट बरोबर पांढरी तीनला इतका सुंदर वाजतो. मग आम्ही काम केलेलंच आम्हाला त्याचं समाधान मिळतं. हे लोक सतत आमच्या संपर्कात असतात, आम्ही असतो, आणि असं चालू असतं आमचं सगळ्यांबरोबर. अच्छा सर, जसं आपण आता नवीन तंत्रज्ञानाविषयी आपण बोललो होतो, आणि आधुनिक साहित्यांचा वापरही आता याच्यामध्ये निर्मितीमध्ये करतो आहे, तर या नवीन निर्मितीचा प्रभाव पडतो का चर्मवाद्यांवर? नाही पडणार. कसं आहे माहिती आहे का, चर्मवाद्य आता ही जी सुरुवात झाली, आता सिंथेटिक हे मी केलं पहिल्यांदा, आणि मी त्याचं पेटंटही घेतलेलं आहे. कारण मी पेटंट घेण्याच्या मागचं कारण माझं असं आहे की ते मी केलंय असं फक्त एक असावं, पण हे सगळ्यांनी स्वीकारावं. कारण ह्याच्यामध्ये फायदे अनेक आहेत. कारण मला जे अनुभव आला आहे ते मी आज तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये सगळ्या घरामध्ये हा सारखा वाजतो. त्यानंतर हे जास्त दिवस टिकतं, हे स्वरातून हलत नाही. आमचा वादक कोणी साथ संगत करणारा स्टेजवर असेल तर त्याला हातोडी घेऊन जावं लागतं. त्या वातावरणामध्ये समजा हॉलला असेल तर तबला चढला तर खाली करावा लागतो, ओपनला असेल तर तबला उतरला तर चढवावा लागतो, आणि त्याच्यामुळे थोडंसं त्या कार्यक्रमाला मग थांबावं लागतं काही. तर हे या सिंथेटिकमध्ये होत नाही आहे. तुम्ही निदान 3 तास त्या स्टेजवर हातोडी देखील घेऊन गेला नाही तरी चालण्यासारखं हे आहे. म्हणून सिंथेटिक हा याचा एक आता पर्याय आहे, आणि तो लोकांनी स्वीकारावा असं मला मनापासून वाटतं. सर, जसं कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण बोलला होतात की आपली आज 5वी पिढी या व्यवसायात आहे, तर आपण आपल्याकडे किती कारागीर आहे आणि आपण त्यांना प्रशिक्षण देताय का? नाही, आता तेच मी तुम्हाला मग सांगितलं की 2022 मध्ये जेव्हा आमचं कार्यशाळा झाली तेव्हापासून आम्हाला असं वाटू लागलं की खरंच आपण आपल्या घरापुरता हा व्यवसाय न करता इतर लोकांनाही आपण शिकवलं पाहिजे. कारण आज बरीच मुलं आहेत जे बेकार आहेत शिकून, त्यांना जर ही कला आपण शिकवली तर त्यांचंही चालेल आणि एक मोठा उद्योग उभा राहील. म्हणून आता आम्ही 2 मुलं घेतलेली आहेत आणि चालू केलंय. कारण हे लगेच येण्यासारखी कला नाही, हे कमीत कमी एक 5-6 वर्ष त्याला लागतं. जर तबला वादक असेल आणि तो थोडा वाजवतो म्हटलं तर तो लवकर तयार होईल, पण सुरुवातीपासून जर करायचं म्हटलं तर स्वरज्ञान नसेल तर थोडा वेळ लागतो. पण नक्की एक 10-12 वर्ष जर आपण ह्या व्यवसायाला दिले तर त्याचं म्हणजे चांगलं रिझल्ट आहेत, आणि मग त्याला कुठेही बघायची गरज नाही, त्याला चांगलं त्याचं बेनिफिट मिळेल.
अच्छा, बरं. सर, आज आपण इथे आलात आणि आपलं जे चर्मवाद्य निर्मितीचं आतापर्यंत आपण जे कार्य केलं, आपला जीवन प्रवास आमच्या श्रोत्यांसोबत समोर मांडला, त्याबद्दल आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. मी आकाशवाणीचे मनापासून आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद.